बीड जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झालाय. अचानक आलेल्या पावसामुळे नदी नाले ओढे यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे, तर शेतांमध्ये देखील पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय. पावसानं चांगलीच हजेरी लावलेली आहे. बीड जिल्ह्यातील काही भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याची माहिती आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानं पेरण्या लवकर होतील असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. तर राज्यातले 5 जिल्हे मान्सूननं व्यापलेले आहेत. पुढची वाटचाल सुद्धा अपेक्षेनुसार होईल अशी अपेक्षा आहे. मात्र काही भागांमध्ये मान्सून पूर्वून जोरदार पाऊस झालेला आहे. त्यातल्या बीडमध्ये काही भागात अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे. ही दृश्य तिथलीच आपण पाहतोय. शेतांमध्ये पाणीच पाणी आज झालेलं आहे. नदी नाले ओढे यांना अक्षरशः पूर आलेला आहे. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विष्णू बोरगे यांच्याकडून घेऊया. विष्णू, आत्ताची नेमकी परिस्थिती बीडमधली काय आहे? आत्ताही पाऊस सुरू आहे का? काल सायंकाळपासूनच बीड जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये पाऊस झालेला आहे. सर्वात जास्त घाटावरती जो भाग आहे बीडचा, त्या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस झाला आणि ठिकाणी तर ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले ओढे जे आहेत ते पहिल्याच पावसामध्ये अगदी कळकळून वाहत्याचं पाणी पाहायला मिळालं. त्याच पद्धतीनं शेतीमध्ये सुद्धा खूप सारं पाणी साचलेलं आहे. पहिलाच पाऊस झाल्यानं शेतकरी मात्र आता पेरणीच्या तयारीला लागला आहे. पेरणी करण्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जातोय. मात्र पहिल्यांदाच असं झालं मागच्या 4-5 वर्षामध्ये की जूनच्या पहिल्याच आठवड्यात जे आहे ते पावसानं हजेरी लावली. मान्सून येईल, हे लवकर येईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला होता आणि तसाच अंदाज खरा ठरतो की काय अशी परिस्थिती आहे. असाच पाऊस जर राहिला तर शेतकरी मात्र पेरणीला सुरुवात करतील अशीच परिस्थिती आहे. काल सायंकाळी हा ढगफुटीचा पाऊस झालेला आहे. सध्या वातावरण शांत असल्याचं पाहायला मिळतं.